तर हा शक्तीपीठ महामार्ग कसा असेल त्यावर एक नजर टाकूयात। राज्यातल्या 12 जिल्ह्यांना जोडणारा 805 किलोमीटरचा महामार्ग आहे। शक्तीपीठ महामार्गासाठी 86,000 कोटीहून अधिक खर्च आहे। वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड त्यासोबतच लातूर, धाराशिव, परभणी, बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे। या जिल्ह्यातून हा शक्तीपीठ महामार्ग जातोय। नागपूर ते गोवा असा हा महामार्ग आहे। सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून सुद्धा हा महामार्ग जातोय। राज्यातल्या 12 जिल्ह्यातून हा महामार्ग जातोय। तर शक्तीपीठ महामार्ग हा अनेक धर्मस्थळांना सुद्धा जोडतोय। माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, अंबेजोगाई, औंढा नागनाथ, परळी, वैजनाथ या धर्मस्थळांना हा महामार्ग जोडणार आहे। यासोबतच पंढरपूर, कारंजा, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर, कणेरी, आदमापूर, पटण कोडोली, सिद्धरामेश्वर आणि पत्रादेवी ही धर्मस्थळं या धर्मस्थळांना हा महामार्ग जोडणार आहे।